तर असा झाला गणपती बाप्पाचा प्रसाद तयार। हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर तुम्हा सगळ्यांना सगळ्यात अगोदर गणेश जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे गुरुवार आणि आज गणेश जयंती पण आहे। तर आमच्या इथं कॉलनीमध्ये गणेश जयंतीचा मोठा कार्यक्रम असतो। जसे आपण सगळेजण गणपतीच्या आगमनाला तयारी करतो, सगळे कसे उत्साहात असतात, तसेच आमच्या इकडे आज गणेश जयंतीला पण छान मोठा कार्यक्रम असतो। तर सकाळी पूजा असते, सत्यनारायणाची होम हवन होतात। तर त्या पूजेसाठी लागणारा जो प्रसाद आहे तर तो आज मी बनवणार आहे। तर मस्त छान शिरा आणि पंचामृत द्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथं रवा छान तुपामध्ये भाजून घेते, ड्रायफ्रुट्स कट केले, छान रोस्ट करून घेतले। तर रवा चांगला भाजलेला त्यामुळे खमंग सगळ्या घरामध्ये वास सुटलेला। आणि देवाचा कोणताही प्रसाद बनवा किंवा आपण देवाला जेव्हा कोणतंही जेवण बनवतो तर ते खूप छान लागतं आणि त्याचा वास पण सगळ्या घरात सुंदर दरवळतो। तर तसंच आज शिरा बनवताना पण सगळ्या घरात वास येत होता। तर इथं मी शिरा छान बनवून घेतला आणि पंचामृतही बनवून घेतलं। तर हा प्रसाद मी मस्त पॅक केला। पंचामृत थोडंसं थंड होऊन दिलं। तर मला हा प्रसाद सकाळी सकाळी मंदिरात द्यायचा होता, त्यामुळे मी लवकर उठून बनवला प्रसाद आणि छान पॅक करून मी आता प्रसाद घेऊन चालले मंदिरात द्यायला। तर जवळच मंदिर आहे आणि जेव्हा मी मंदिरात प्रसाद देऊन घरी आले, घर उघडलं, तेव्हा घरात खूप छान सुंदर वास सुटलेला गोड असा। आणि सकाळी सत्यनारायणाची पूजा वगैरे झाली आणि संध्याकाळी आरती होते गणपतीची आणि नंतर महाप्रसाद सुरू होतो। तर महाप्रसादाला पण खूप गर्दी असते आमच्या इथे आणि महाप्रसाद खायला कोणताही खूपच छान लागतो। तर संध्याकाळी या सगळेजण महाप्रसाद घ्यायला। चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आणि हो, आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून, बाय बाय। गणपती बाप्पा मोरया। सगळ्यांनी महाप्रसादाला या लवकर, बाय बाय।